लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। हल्ल्याप्रकरणी तिघे ताब्यात आहेत, तर हल्ल्यावरून आता हाके आणि जरांगे यांच्यामध्ये चांगलीच झुंपलेली आहे। तर लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। हल्ला केल्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलंय, तर या हल्ल्यावरून हाके आणि जरांगे यांच्यामध्ये आता चांगलीच झुंपलेली आहे। आमच्या सहकार्यावरती लढणाऱ्या कार्यकर्त्यावरती हल्ले होणार असतील तर त्या उद्विग्न भावनेतून मी ती पोस्ट लिहिलेली होती। आज मी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या दैत्यनंदूर गावामध्ये जातोय। 5-50 किलोमीटरच्या परिसरामधल्या त्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या लोकांशी संवाद साधतोय। लोक मला बोलवत आहेत, मी लोकांना बोलवत नाही। तेवढी माझी कॅपॅसिटी आहे की नाही माहिती नाही, कारण मला हे वास्तव समाजासमोर मांडावं लागेल। कारण ही लढाई लढत असताना शेवटी अनेक गोष्टींच्या मर्यादा आहेत। या मर्यादा भेदून खूप परखडपणे ही भूमिका महाराष्ट्रामध्ये मांडायची आणि ओबीसीचं आरक्षण टिकवायचं आहे। हेच आत्ताचं माझ्या डोळ्यासमोरचं ध्येय आहे, धोरण आहे। पुढं सध्या शेतकऱ्याच्या अडीअडचणी महत्त्वाच्या आहेत। त्याच्यामुळं महाराष्ट्रातले मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा सेवकांना सांगितलं आहे आम्ही, आणि मराठा सेवकांना विनंती पण आहे सगळ्या की जिथं जिथं शेतकरी अडचणीत आहे तिथं तिथं त्यांच्या मदतीला जा। कोणाला पांघराचं हातरायत नसेल ते द्या, कोणाला कपडे नसतील तर द्या, कोणाला तेल मीठ या गोष्टी खाण्याच्या ते धान्य ते द्या। आपण हे छोटे छोटे कामं आपल्या शेतकऱ्यांसाठी करू। त्याच्यामुळे यांच्याकडे आम्हाला या स्टंटबाजी लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे। हे रशिदीसाठी गाड्या फोडून घेते आणि हल्ले करून घेते आणि दुसऱ्याची नावं घेते, मग आम्हाला त्याच्यात वेळ नाही। इथं संकट शेतकऱ्यावर आहे, मी त्या कामात आहे सध्या। मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। मनोज जरांगेंनी जे आरोपी पकडलेत ते कोण आहेत आरोपी हे एकदा बघावं। आणि आतापर्यंत 8 ते 9 वेळा हल्ले झालेले आहेत। आणि स्टंटबाजी काय पोलीस डिपार्टमेंटच्या संरक्षणात स्टंटबाजी केली जाते का? त्यामुळं माझ्याबरोबर 2 पोलीस व्हॅन होत्या, 10 ते 12 पोलीस कर्मचारी विथ शस्त्रधारी म्हणजे वेपन सहित होते, आणि मी स्टंटबाजी करतोय। मग ते आरोपी पकडले ते कोण आहेत? काही बोलतोय तो, त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।